गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान येथे जलाशयातून नौकाविहाराचा शुभारंभ करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते रिबीन कापून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। शुभारंभानंतर खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजकुमार बडोले यांनी स्वतः नौकाविहाराचा आनंद घेतला। पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून यामुळे पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नवेगाव बांध परिसरात पर्यटकांसाठी विविध मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। येथे झिपलाईन, घोडेस्वारी, उंटसवारी तसेच लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजचीही व्यवस्था करण्यात आली आहे। या नव्या सुविधांमुळे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी आणखी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून स्थानिक पर्यटनाला बळ मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्याच्या एक अत्यंत म्हणजे रमणीय आणि नैसर्गिक स्थान नवेगाव बांध आहे। इथून या जलाशयामधून इरिगेशन पण होत आहे। इथे मासेमारीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या संस्था करत असतात। सोबत इथे वन आणि इत्यादी जे काही निसर्गाने चांगले स्थळ दिलेले आहे हे आजूबाजूला आहे आणि MTDC कडून सुंदरसा अत्याधुनिक रिसॉर्टसुद्धा बांधलेला गेलेला आहे आणि त्यामुळे पर्यटक नवेगाव बांधला पूर्वीपासूनच यायचे। इनफॅक्ट याचा पूर्वीचा म्हणजे जे ख्यातीचा नाव होता डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी म्हणून, हे अख्खा भारतामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे। आपल्याकडे सीजनल अनेक पक्षी परदेशातून सुद्धा या परिसरामध्ये येत असतात, म्हणून याच्या पूर्वीचं नाव आहे डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी। आणि आता नवेगाव नागझिराला जोडून NNTR हे मोठा एक परिसर तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्या बाबतीमुळे आपल्याकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। आपल्यालाही त्यांना आकर्षित करायचं आहे। म्हणजे आज हा सुवर्ण दिवस आहे आमच्या पर्यटनामधला। आम्ही 5 वर्षापासून इथं पर्यटनाचं डेव्हलपमेंटवरती काम करतो आहे। हळूहळू पर्यटन वाढलं आहे। आज मोठ्या संख्येत इथं फुटफॉल वाढला आहे, म्हणजे लोक येणं वाढलं आहे। मोठ्या प्रमाणात बाहेरची टुरिस्ट इथं यायला लागले। पण आम्हाला एक कमतरता होती, ती बोटिंगची इथली सर्व्हिसेस ते बंद होते आणि लीगल बोटिंग सर्व्हिसेस चालू करण्यासाठी ह्या प्रोसेसला आम्हाला खूप वेळ गेला, जवळपास 1 ते 1.5 वर्ष त्या प्रोसेसमध्ये लागलं। आज तिचा शुभारंभ झाला आणि एक खूप सुंदर प्रकारच्या बोट्स, इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बोट्स, पॅडल बोट्स, एक वेगळ्या प्रकारच्या पॅडल बोट, शिकारा बोट जे आपण जम्मू काश्मीरमध्ये बघतोय, झील म्हणजे डल झील वगैरेमध्ये ज्या बोट्स आहेत त्या प्रकारच्या बोट्स आम्ही इथं उपलब्ध केल्या आहेत पर्यटकांसाठी। मोटार बोट्स उपलब्ध केल्या आहेत, त्यामुळे पर्यटकांना एक वेगळं अट्रॅक्शन तयार झालं। आमचं हे डॅम स्वतःमध्ये खूप सुंदर आहे। हे डॅम जवळपास म्हणजे इथं जे वॉटरमध्ये म्हणजे फुल टँक जेव्हा असते डॅमला तेव्हा आणि जेव्हा एकदम टोटली बॉटम लेवलला जेव्हा पाणी जातो म्हणजे कमीत कमी म्हणजे 8 फीटवर येतो आहे, तर असे जवळपास पाणी इथलं जवळपास 10 फीट पाणी अप डाऊन होत असतो। तर त्या पद्धतीचं ह्या डॅमचं एक स्थळ एरिया जो आहे हा पसरट एरिया आहे आणि डीपनेस जे आहे ते सेम जवळपास डीपनेस आहे, वाढत गेलेली आहे। पण खूप जास्ती डीप पण नाही आणि खूप जास्ती म्हणजे डीपनेस कमी पण नाही। ओके, तर त्यामुळे हा डॅम बोटिंगसाठी खूप सुंदर डॅम आहे, मासेमाऱ्यांसाठी सुंदर डॅम आहे, पर्यटनाने चारही बाजूंनी वेढलेला डॅम आहे, हा पहाडाने वेढलेला आहे। त्यामुळे स्वतःमध्ये याची सुंदरता खूप काहीच वेगळी आहे आणि त्यामुळेच मी इथं शिकारा ही बोट चालू केली। शिकारा बोटमुळे इथं जम्मू काश्मीरचं झील म्हणजे डल झीलचं लोकांना अनुभव घेता आलं पाहिजे। आम्ही त्याप्रमाणे इथं सर्व्हिस पण प्रोव्हाइड करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात इथं आता टुरिझम वाढलेलं आहे। इथं ॲडव्हेंचर झालेलं आहे, गार्डन्स चांगल्या झाल्या आहेत, स्टेच्या व्यवस्था झालेल्या आहेत, चांगल्या हॉटेल्स, ग्रीन पार्क, रेस्टॉरंट आहेत, त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या जेवणाच्या व्यवस्था इथे झालेल्या आहेत। MTDC आहे, तिथं स्टेच्या व्यवस्था खूप चांगल्या आहेत, हॉलिडे होम्स आहेत, तिथं स्टेच्या व्यवस्था खूप चांगलेल्या आहेत आणि लागूनच खूप दुसरे पण पर्यटन स्थळ आहेत इथून 10 ते 15 किलोमीटरवरती। बोटिंगची शुल्क किती राहणार आहे? बोटिंगची इथं जसं पायडल बोट्स आहेत त्या 2 प्रकारच्या पायडल बोट आहेत। एक पायडल बोटला 50 रुपये फीस असेल, तर एक दुसऱ्या प्रकारची एक पायडल बोट आहे जी सायकल बोट आहे, तिला 100 रुपये फीस आहे। मोटार बोटला 150 रुपये फीस आहे। शिकारा बोटला 250 रुपये फीस आहे। त्याचप्रमाणे म्हणजे जी फेरी बोट म्हणतो आम्ही त्याला,
फेरीबोटमध्ये चप्पूनी चालवला जातो विदाऊट हे. तिला आम्ही तिची प्राईज आहे 70 रुपये. अशा प्रकारे बोटिंगच्या प्राइजेस आहेत आणि सगळ्या क्वालिटीच्या आणि सगळ्या व्हेरायटीच्या बोटिंग्स आम्ही इथं अवेलेबल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.